दिवा लावणीच्या वेळी कुलदेवता, ग्रामदेवता या राखणदारासोबत फेरफटका मारायला निघालेले असतात व ज्या घरामध्ये दिवाबत्ती लावली जाते तिथे किंवा त्या घरात आनंदाने वास्तव्यास राहतात. त्यामुळे आपोआपच घरातील व्यक्तींचे व घराचे वाईट शक्तींपासून संरक्षण होते. संध्याकाळी किंवा कातरवेळी लक्ष्मीची ईशान्य दिशेकडून घुबडावरून, घुबड हे तिचं वाहन आहे ना, घुबडावरून स्वारी निघालेली असते व ज्या घरात दिवा लावलेला असतो अशा घरात कोणत्याही रूपाने लक्ष्मी प्रवेश करते. घुबड संध्याकाळी आसपास दिसल्यास लक्ष्मी आसपास असण्याचा संकेतच समजावा. असे म्हणतात, लक्ष्मी व तुळस या एकमेकींच्या सखी किंवा मैत्रिणी आहेत. त्या एकमेकींशी गप्पा मारतात. या कारणास्तव आपल्या संस्कृतीमध्ये संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावला जातो. लक्ष्मीला प्रकाश किंवा तुळशीजवळ लावलेला दिवा अतिशय प्रिय आहे. म्हणून आपल्या संस्कृतीमध्ये कार्तिक अमावस्येला आपण दिव्यांचा लखलखाटात दिवाळी साजरी करतो. संध्याकाळी 6:30 नंतर कधीही दिवा लावावा. गृहलक्ष्मीने म्हणजेच घरच्या सुवासिनीने दिवा लावला की घराचे मुख्य द्वार उघडून हातातील हळद कुंकूने आपले कुलदैवत, ग्रामदैवत व लक्ष्मीला घरात येण्यासाठी आवाहन करावे व उंबरठ्यावर हळद कुंकू व्हावे. अशा प्रकारे संध्याकाळी तुळशीजवळ व देवाजवळ दिवा लावून देव आणि दिवा, आपले कुलदैवत, ग्रामदैवत व लक्ष्मी यांना नमस्कार करावा. हल्ली व्यस्ततेमुळे संध्याकाळी दिवा लावण्याचा वेळ चुकते. अशा वेळी घरी आल्यावर आपले हातपाय स्वच्छ धुवून दिवा नक्की लावावा. कारण कुलदेवता ही आपली काळजी करत असते. जशी आपण आपल्या मुलांची काळजी करतो, आपण घरी पोहोचेपर्यंत आपली कुलदेवता आपली वाट बघत असते. कारण घरातून बाहेर पडल्यावर आपण घरी पोहोचेपर्यंतची सर्व जबाबदारी कुलदेवतेने स्वीकारलेली असते. म्हणून संध्याकाळी प्रत्येकाने आपल्या घरात मी सुखरूप असल्याबद्दल कृतज्ञतापूर्वक कुलदेवतेला दिवा लावणे आवश्यक आहे. संध्याकाळी दिवा लावण्यामुळे घराचे संरक्षण होते. एक प्रकारचे संरक्षण कवचच तयार होते. वाईट शक्तींपासून रक्षण होते. देवाच्या आशीर्वादाने सकारात्मक ऊर्जा सूर्योदयापर्यंत मिळते. त्यामुळे मुलांच्यात सकारात्मक बदल होऊन आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वासाने आपोआपच क्षात्रबुद्धीची वाढ होते. भय, भीती नष्ट होते. कुंडलीतील ग्रहयोगानुसार ग्रह, मंत्र, जप